जलगांव जामनेर तालुका में देर रात एक चौंकाने वाली घटना सामने आई है। तालुका कृषि अधिकारी जितेंद्र पाटिल की उपयोग में रही सरकारी गाड़ी में अज्ञात व्यक्ति द्वारा आग लगाने की आशंका जताई जा रही है। इस घटना में सरकारी वाहन पूरी तरह जलकर खाक हो गया। घटना की जानकारी मिलते ही तालुका कृषि अधिकारी जितेंद्र पाटिल और जामनेर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक मुरलीधर कासार मौके पर पहुंचे और घटनास्थल का जायजा लिया। इस घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिससे इलाके में चर्चा का माहौल बना हुआ है। प्राथमिक जांच में वाहन पुराना होने की बात सामने आई है, लेकिन वाहन में जानबूझकर आग लगाए जाने की भी आशंका जताई जा रही है। मामले में अज्ञात व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस निरीक्षक मुरलीधर कासार ने बताया कि संदिग्ध की तलाश के लिए पुलिस की टीमें गठित कर दी गई हैं और घटना के पीछे की असली वजह का पता लगाने के लिए जांच जारी है। सर, नेमकी काय घटना घडली आणि आपल्याला कसं कळाले? रात्री 3:30 ते 4च्या दरम्यान म्हणजे मला आमचे एक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा फोन आलेला. त्यांच्याकडून पोलीस तोरणचा त्यांनी कॉल केलेला. तर त्याच्यावरून माहिती भेटली. मी ड्रायव्हर आणि आमचे वॉइस जे त्यांना ऑफिसला पाठवलं. त्याच्यानंतर 15 मिनिटाचा आतमध्ये तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर बघितलं की गाडीचं जे अग्निशमनचं हे आलेलं होतं. त्यांनी आग वगैरे विझवली तिथपर्यंत. प्रायमरी असं वाटलं की ते अकस्मात झालेलं आहे, अचानक झालेलं आहे, कोणामुळे तापलेलं असं झालं. पण नंतर त्याचे व्हिडिओ आले तर त्याच्यावरून आम्ही गुन्ह्याची प्रक्रिया सुरू केली. सर, आपल्याला कोणावर संशय आहे का गाडी पेटवल्याचा की का कोणाशी काही वाद वगैरे? नाही, आमचा कोणाशी वाद नव्हता. संशय पण नाही कोणावर? नाही. या संदर्भात सर सोशल मीडियावर काही चर्चा सुरू आहे की एक संघटना होती व त्या संघटनेमार्फत गाडी पेटवण्यात आली. याविषयी आपल्याला काही मागील काही आपल्याला नाही, तशी काही पूर्वकल्पना नव्हती. सर, जे सदरील वाहन होते हे बरेच जुनं होतं, तर मग आपण काही कृषी जिल्हा कार्यालयाला काही नवीन वाहनाची मागणी केलेली होती का, किंवा जुने वाहन आपण का वापरत होते? त्याचं म्हणजे निर्लेखन करायची प्रोसेस चालू होती, तेवढंच म्हणू शकतो. ठीक. सर, एकंदरीत काय घटना आहे आणि किती वाजता घडलेली आहे? काल रात्रीची घटना आहे ती 17 तारखेची. 18 लागली होती. 3:30 ते 4च्या दरम्यान ते कृषी कार्यालय आहे तिथं एक गाडी जळत आहे असं कळल्यानंतर कृषीचे काही लोक सगळ्या ठिकाणी गेले होते. त्या अनुषंगाने मग सकाळी आल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे अकस्मातचा प्रक्रिया चालू केली होती. परंतु नंतर असं कळालं का सदरची गाडी ही तिथून थोडी मागे हलवलेली आहे आणि तिला जाळलेली आहे. त्याबाबत असा व्हिडिओ काही प्रसार माध्यमांकडे गेलेला आहे. त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करून सदर आरोपीला अटक करण्याची तजवीज ठेवतो. ठीक.